पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारी. आज आपण सुरळीची वडी कशी करायची हे बघणार आहोत. गुजरातची खांडवी ही प्रसिद्ध डिश आहे, पण ही सुरळीची वडी प्रत्येकाला जमते असं नाही. मेजरमेंट अगदी परफेक्ट नसेल ना तर ती खूप वेळा फसलीही जाते. पण आज जी मी ट्रिक वापरलेली आहे त्या ट्रिकनी जर तुम्ही ही सुरळीची वडी एकदा केलीत ना तर तुमची ही सुरळीची वडी कधीही फसणार नाही. ना तेलाचं झंझट ना वाफवण्याचं. तर आज आपण ही सुरळीची वडी कुकरमध्ये तयार करणार आहोत. सगळं सामान छान कुकरमध्ये घालून आपण ही सुरळीची वडी तयार करणार आहोत. त्यामुळे चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुम्हाला सुद्धा सुरळीची वडी अगदी अशी परफेक्ट करायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला मग वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यामुळे आपली सुरळीची वडी अजिबात चुकणार नाही आणि आपलं प्रमाण अगदी परफेक्ट होईल. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. अगदी बेसन आपल्याला दाबून घ्यायचं नाही आहे, हलक्या हातानेच आपल्याला हे बेसन भरायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 3 वाटी ताक घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ताक नसेल तर 1 वाटी तुम्ही दही घेऊन यामध्ये तुम्ही 2 वाटी पाणी घातलं ना तरी देखील चालेल. आता सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बेसनच्या गुठल्या राहू देऊ नका. गुठल्या आपल्याला पूर्णपणे ह्या मोडून घ्यायच्या आहेत. नंतरच आपल्याला हे मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण बेसन घालतो त्यावेळेस न चालता जरी घातलं ना तरी देखील चालेल. चाळून घालण्याची अजिबात गरज नाही लागत, कारण की आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवूनच घेणार आहोत. आणि त्यानंतर इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. अर्धा इंच आलं घ्यायचं आहे. आलं आणि हिरवी मिरची जास्त प्रमाणात घ्यायची नाही. एकच घेतलेली मिरची आणि अर्धा इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे, हिंग घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं मिक्स करून आपल्याला आता ह्याला आपण फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये ना आपण 1 ते 2 वेळा छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे साहित्य आपल्याला छान असे मिक्स होतील. आता इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे. त्या कुकरमध्येच आपल्याला खांडवी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. चाळणीवरती आपल्याला किंवा गाळणीवरती तुम्ही हे सगळं साहित्य गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जाडसर जे कण राहिलेले असतील ते पूर्णपणे आपले निघून जातील. आणि खांडवी बनवताना अजिबातही आपल्याला त्रास होणार नाही. तिचे रोल ना व्यवस्थित तयार होतात. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण कधी पण गाळूनच घ्यायचं आहे. आता हे गाळून झालेलं मिश्रण जे आहे ना ते आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. ही गुजराती डिश आपण खांडवी तयार करणार आहोत. आणि ही खांडवी करण्याची ना सगळ्यात सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर खांडवी तयार केलीत ना तर तुमची खांडवी कधीही चुकणार नाही. अगदी परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला खांडवी कशी करायची याचं प्रमाण सांगितलेलं आहे. तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे खाली. आणि त्यानंतर आता कुकरचा डब्बा घातल्यानंतर आपल्याला वरून पाणी जाणार आहे यासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे किंवा फॉईल पेपर लावून द्यायचं आहे, म्हणजे पाणी आत जाणार नाही. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 7 ते 8 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 शिट्या झाल्यानंतर थोडंसं मिश्रण थंड झाल्यावर, म्हणजे कुकर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता सगळं मिश्रण चम्मचने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पटापट आपल्याला आता ह्या सुरळीच्या वड्या तयार करायला घ्यायचं आहे. मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर आता यापुढील प्रोसेस आपल्याला पटापट तयार करून घ्यायची आहे. तर मिश्रण जर एखाद्या वेळेस घट्ट झालं ना तर सुरळीच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत, तिच्या गाठी तयार होतात. त्यामुळे आपल्याला गरमच असताना असं छान पसरून घ्यायचं आहे. आणि पसरवतानासुद्धा अगदी पातळ थर पसरवायचं आहे, जाडसर अजिबात करायचं नाही. जितकं पातळ होईल ना तितकं आपल्याला पसरून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला पटापट करायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळं चॉपिंग बोर्ड इथे मी पसरून लावलेलं आहे. आणि उरलेलं मिश्रण जे आहे ना ते ताटांमधून मी सुद्धा पसरून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला सुरळीच्या वड्याचे रोल तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला लहान मोठ्या ज्या साईजमध्ये तुम्हाला सुरळीच्या वड्या हव्या असतील त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर इथे मी मीडियम साईजच्याच आकारामध्ये इथे कट करून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता बघा, हलक्या हाताने आपल्याला ही सुरळीची वडी अशी रोल करत जायचं आहे. अजिबात ही तुटत नाही. आपण कुकरमध्ये जरी हे मिश्रण तयार केलं असेल ना तरीसुद्धा एकदम परफेक्ट तयार होतं. तर तुम्ही इथे पाहू शकता बघा, मऊ मस्त लुसलुशीत अशी सुरळीची वडी तयार झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही सुरळीची वडी तयार होते. आणि बिना झंझट, अजिबात ही कसलं टेन्शन घेऊ नका आणि मस्तपैकी कुकरमध्येच तयार करा. तुमच्या सुरळीच्या वड्या
अजिबात ही बिघडणार नाहीत, ही माझी गॅरंटी आहे. सुरळीच्या वड्या करताना ज्यावेळेस पण मी करते ना त्यावेळेला हीच पद्धत वापरते, त्यामुळे बिघडण्याचं अजिबातही टेन्शन राहत नाही. तर तुम्ही ते बघू शकता बघा, मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपली ही सुरळीची वडी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला खांडव्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस आपण बाहेरची विकत खांडवी घेतो त्यावेळेस ती खूप महाग तर असतेच आणि शिवाय क्वांटिटी पण खूप कमी असते. पण आज आपण एक वाटी बेसनमध्ये खूप सारी खांडवी तयार केलेली आहे. तर तुम्ही ती बघू शकताय बघा, मस्त मऊ लुसलुशीत आपली ही सुरळीची वडी तयार झालेली आहे. तर वरून आपल्याला तडका घालायचा आहे. तर इथे मी 1 चमचा तेल घेतलेले आहे. तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे. तुमच्याकडे जर सफेद तीळ असतील तर तुम्ही ते देखील घालू शकता. मस्त एकदम मऊ लुसलुशीत खांडवी खाण्यासाठी तयार झालेली आहे. सुरळीची वडी तयार करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.